गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण प्रॅक्टिस सेट क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला प्रॅक्टिस सेट 2.2 हा स्टार्ट करत आहे. यामध्ये पहिला क्वेश्चन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे हे फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचे आहे. तर यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड म्हणजेच काय, तर हे क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला ते लक्षात येणार आहे की कशा प्रकारे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे. तर सर्वात आधी क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आपल्याला माहीत पाहिजे. जो क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये आहे की नाही ते चेक करणं आपलं काम आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो जनरल फॉर्म आहे तो आहे ax² + bx + c = 0. ही झाली पहिली स्टेप. ओके, फॅक्टरायझेशन मेथड बघत आहे आपण कशा प्रकारे क्वेश्चनला सॉल्व करायचं. तर फॅक्टरायझेशन मेथडमध्ये पहिली स्टेप आहे की दिलेला क्वेश्चन हा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आहे किंवा नाही हे पाहणं गरजेचं आहे. दिलेला इक्वेशन हे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिसत आहे. पहिला क्वेश्चन आहे, व्यवस्थित नीट समजून घ्या. ओके, तर यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे सेकंड स्टेपमध्ये हे दिलेला क्वेश्चन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण काय करणार, आता याला आपण काय म्हणणार, फर्स्ट टर्म ही सेकंड आणि ही काय होणार थर्ड टर्म. बरोबर. तर सेकंड स्टेपमध्ये आपण काय करणार, फर्स्ट अँड थर्ड टर्म ज्या आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार, त्यांना काय करणार, मल्टिप्लाय करणार. बरोबर. तर आता मी काय करतो इथे पाहून घ्या. आता या एक्सचा कोएफिशियंट काही नाही म्हणजेच किती असतो 1. आता फर्स्ट आणि थर्ड या ज्या टर्म आहेत, ओके, फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट किती आहे 1 आणि थर्ड टर्मचा काय आहे 54. ओके, तर 54 × 1 यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार 54. कळत आहे. ही झाली आपली सेकंड स्टेप. समजत आहे. त्यानंतर थर्ड स्टेपमध्ये आपण या ठिकाणी काय करणार आहे की जे मिडल टर्म आहे, मिडल टर्म या ठिकाणी काय आहे हे bx. बरोबर. तर फर्स्ट आणि थर्ड यांना मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की त्यांची जी सम आहे ही मिडल टर्म एवढी येणार. कळते लक्षात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर या 54चे कशा प्रकारे फॅक्टर्स पडतील की त्यामध्ये आपल्याला -15 त्यांची ॲडिशन होईल. कळत आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 9 6चा किती होतो 54. 9 6चा किती होणार 54. 54 9 6चा होत आहे, पण हे झालं मल्टिप्लिकेशन. बरोबर. पण आपल्याला हे जे या ठिकाणी ॲडिशन किती पाहिजे -15 ॲडिशन पाहिजे. बरोबर. म्हणजेच आपण या ठिकाणी काय करणार, या दोघांनाही मायनस साईन अप्लाय करणार आहे. ओके, तर या -15ला आपण कशा प्रकारे स्प्लिट केलं, -9 आणि -6. जेव्हा आपण याला अशा पद्धतीनं स्प्लिट करतो तेव्हा याचा अर्थ यांची ॲडिशन जी आहे -15 येते. ओके, आणि -9 आणि -6 या दोघांचं मल्टिप्लिकेशन जरी आपण केलं तरी +54 येते. काय येते +54. कारण की मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस कॅन्सल होऊन जाते, ॲडिशनमध्ये ते ॲड होऊन जाणार. बरोबर. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, x² मायनस या -15ला आपण कशा प्रकारे स्प्लिट केलं, -9 आणि -6x, -9x आणि -6x +54 ॲज इट इज त्याच्या जागेवरती आहे =0. समजत आहे. नेक्स्ट आपण काय करणार, देअरफॉर आता यामध्ये तुम्ही स्प्लिट केल्यानंतर अशा प्रकारे 2 पार्ट करायचे आहेत. त्याचे काय करायचे आहे 2 पार्ट करायचे आहेत. कारण की तुम्हाला अशा 4 टर्म त्या ठिकाणी दिसतील. तर 2 पार्ट केले तर यामध्ये तुम्हाला कॉमन काय दिसते या पहिल्या पार्टमध्ये आणि यामध्ये. ठीक आहे. आता पहिला पार्ट पाहू आपण. कॉमन काय दिसते, एक्स कॉमन दिसत आहे म्हणून त्याला कॉमन घेणार आपण इन ब्रॅकेट. आता राहणार काय x
-9 बरोबर. तर याच्यामध्ये अजून एक शॉर्टकट लक्षात ठेवा की हा जो पहिला ब्रॅकेट आलेला आहे, ठीक आहे, तोच या ठिकाणी सेकंड आपण जेव्हा कॉमन घेतो त्या ठिकाणी तोच ब्रॅकेट इथे येतो, म्हणजेच x -9 बरोबर. फक्त आता याच्यामधून कॉमन काय निघणार 6 बरोबर. 6 कॉमन निघणार आहे बरोबर. आणि हे जे साईन आहे हे इथे देऊन द्यायचं आहे. म्हणजेच याला जर तुम्ही पुन्हा मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, इक्वल टू 0, याला जर तुम्ही पुन्हा मल्टिप्लाय केलं तुम्हाला हेच टर्म मिळेल. परत पाहून घ्या, x × x x स्क्वेअर, x × -9 म्हणजेच -9x बरोबर. -6 × x म्हणजे -6x, मायनस मायनस प्लस बरोबर. आणि 9 6 9 54 समजलं, इक्वल टू 0. आता ही एक पुन्हा टर्म झाली तयार, ही एक पुन्हा टर्म तयार झालेली आहे. म्हणजे या दोन टर्ममध्ये तुम्हाला परत एक कॉमन दिसत आहे, म्हणजेच हा ब्रॅकेट, ठीक आहे, तो कॉमन आहे म्हणून त्याला वन टाइम आपण राईट करून घेणार, तो कॉमनच काढणार. मग x -9 आणि राहिलं काय मग x -6, ते दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं x -6 इक्वल टू 0 बरोबर. आणि इथे जर मल्टिप्लाय आलेलं असेल तर याच्या इक्वल टू तुम्ही एक रूट राईट करू शकता, इक्वल टू 0, आणि x -6 इक्वल टू 0 ते ऑरमध्ये लिहायचं. देअरफॉर x -9 इक्वल टू 0 और म्हणजे जे रूट्स आहेत एक्सचे ते वेगवेगळे येतील, एकतर हे येणार एकतर ते येणार. ओके, तर हे या ठिकाणी अशा प्रकारे लिनियर इक्वेशन फॉर्म झालेलं आहे. तर x -6 इक्वल टू 0 जर प्रोडक्ट तयार झालेला असेल, हे सॉल्व करून आपला प्रोडक्ट येत असेल तर तिथे तुम्ही ऑरमध्ये ह्या दोन वेगवेगळ्या इक्वल टू 0 व्हॅल्यू काढू शकता. आणि देअरफॉर आता हा -9 आहे तो तिकडे गेला तर काय होणार, x इक्वल टू 9 आणि ऑरमध्ये x इक्वल टू हा -6 इथे आहे, तिकडे गेला तर +6. ओके, म्हणजेच देअरफॉर x इज इक्वल टू 9 और 6 is the root of given quadratic इक्वेशन. अशा प्रकारे आपण या क्वेश्चनला बाय फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व केलेलं आहे. पहिले काय केलं, पहिल्या आणि थर्ड टर्म या दोघांचं मल्टिप्लिकेशन, त्यानंतर मिडल टर्म काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं बरोबर. तर या ठिकाणी अशा प्रकारे त्याचे फॅक्टर्स पाडले, कळत आहे, आणि त्याला -9 -6 यामध्ये स्प्लिट केलं. ओके, यामधून फर्स्ट टर्म याच्यामधून कॉमन काढलं. कॉमन काढल्यानंतर पुन्हा आपल्याला सेम ब्रॅकेट, जो पहिला ब्रॅकेट असतो तोच ब्रॅकेट त्या ठिकाणी दुसरा येतो बरोबर, तो ॲज इट इज लिहिला. त्यानंतर हे दोन ब्रॅकेट सारखे आहे म्हणून तो कॉमन काढला आणि राहिलं काय x -6 जसं आहे तसं लिहिलं. ओके, जर प्रोडक्ट फॉर्म होत असेल तर दोघांचे इक्वल टू आपण 0 घेणार आहे. ठीक आहे, 0 घेतल्यानंतर याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळतात, ते असेल आपले रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं, राईट करून घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे x² + x - 20. हा क्वेश्चन 2 वेळा बोर्ड एक्झाममध्ये विचारलेला आहे. तर याला आपण सॉल्व कसं करणार, सर्वात आधी पाहायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आहे का. जनरल फॉर्म ax² + bx + c बरोबर आहे. त्यानंतर फर्स्ट आणि थर्ड टर्म या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, याचा कोएफिशिएंट काही नाही म्हणजेच किती असतो 1. आता 1 मल्टिप्लाय -20 काय आहे बरोबर ना, इथे काय साईन आहे -20 म्हणून उत्तर काय येणार इथे -20. ओके, काय नंतर याच्यानंतर तुम्ही ते डायरेक्ट सुद्धा करू शकतात. 1 मल्टिप्लाय -20 म्हणजेच -20. आता हे तुमचं सेकंड एक्झाम्पल चालू आहे म्हणून मी असे स्टेपने करत आहे बरोबर. तर आता याचे फॅक्टर्स आपल्याला पाडायचे आहे की जे +1 त्यांची ॲडिशन आली पाहिजे. किती आली पाहिजे ॲडिशन +1. फॅक्टर्स पाडणं खूप सोपं आहे, पाहून घ्या तुम्ही. ठीक आहे, फॅक्टर्स जर आपल्याला पाडायचे असतील
तर या 20ला तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता, 10 मल्टिप्लाय 2, बरोबर. या 10ला तुम्ही पुन्हा कशा प्रकारे लिहू शकता, 5 मल्टिप्लाय 2 आणि हे मल्टिप्लाय 2 ॲज इट इज, बरोबर. आणि 2 2चा किती होणार 4, म्हणजेच पहा लक्ष द्या 5 4चा किती होतो 20. आपल्याला ॲडिशन किती पाहिजे +1. तर मग आपण याच्या आणि प्रोडक्ट आपल्याला मायनस पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये एकाला कुणाला तरी आपल्याला मायनस साईन द्यावं लागेल, ठीक आहे. तर मग ॲडिशन +1 पाहिजे, म्हणून मग आपण -4ला काय देणार मायनस साईन देणार. म्हणजे फॅक्टर्स आपले काय आलेले आहेत 5 आणि -4. काय आलेलं आहे 5 आणि -4. म्हणजे इथे आपल्याला दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाय होतात. 5 4चा 20 आणि -20, बरोबर. आणि ॲडिशन जर केली 5 - 4 म्हणजेच +1, बरोबर ना. तर या 1ला आपण कसं स्प्लिट केलेलं आहे 5x - 4x म्हणजेच x. देअरफॉर x स्क्वेअर प्लस 5x - 4x आणि -20 = 0. फॅक्टर कसे पाडायचं समजलं. त्यानंतर देअरफॉर x, आता या दोन टर्ममध्ये तुम्हाला काय कॉमन दिसते ते कॉमन काढायचं. याच्यामध्ये x कॉमन आहे, x + 5. आता हा पुन्हा ब्रॅकेट इथे येणार, कारण की जो इथे असतो तोच इथे येणार आहे. ओके, x + 5. तर इथे -4 जर आपण कॉमन घेतलं तर काय होणार -4x आणि इथे 4 × 5 म्हणजेच -20, कारण की इथे एकच मायनस आहे, दोघींनी जर असतं तर इथं प्लस असतं, बरोबर ना. म्हणून आधी जो आपला पहिला ब्रॅकेट कॉमन येतो तोच इथे लिहून ठेवायचा, म्हणजे अजून आपलं कॅल्क्युलेशन आतमध्ये कोणतं साईन घ्यायचं त्याचं टेन्शन राहत नाही, समजलं. म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे तो इथे घेऊन घ्यायचा आणि इथं जे साईन आहे ते इथे घेऊन घ्यायचं, कळलं हां. आणि देअरफॉर आता यामध्ये या पूर्ण टर्ममध्ये तुम्हाला हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॉमन दिसतो, मग तो 1 टाईम कॉमन घेऊन घ्यायचा, लिहून घ्यायचं x + 5 आणि इंटू राहिलं काय x आणि -4, बरोबर. तर x - 4 आणि = 0. आणि मी तुम्हाला सांगितलं की जर प्रोडक्ट आला असेल, गुणाकार होत असेल तर दोन्हीच्या इक्वल टू काय घ्यायचं 0 घ्यायचं. तर देअरफॉर x + 5 = 0 और x - 4 = 0, म्हणजे xच्या 2 व्हॅल्यू आपल्याला मिळतील. तर देअरफॉर x = हा +5 तिकडे गेला म्हणजेच -5 और x = +4. x = +4, कारण की हा मायनस आहे तिकडे गेला प्लस होणार. तर देअरफॉर -5 and 4 + 4 is the roots of given quadratic equation. काय आले रूट्स -5 आणि +4 इज द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं काय प्रॉब्लेम आहे. इज द रूट्स, हां हे और आहे, ठीक आहे. इथे काय आहे और. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे की जो आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करायचा आहे. कशाने फॅक्टरायझेशन मेथडनी. एक्झाममध्ये तुम्हाला विचारल्या जाईल, सांगितलं जाईल की फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं, तर मग फॅक्टरायझेशन मेथडनीच त्याला सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. अजून दुसऱ्या मेथडसुद्धा आपण पाहणार आहे. तर पहा लक्ष द्या, आपली फर्स्ट स्टेप काय होती, फर्स्ट आणि थर्ड या दोघांचा प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन. आता इथे y² चा कोएफिशियंट काय आहे 2 आहे, म्हणजे 13 दुनी 26 डायरेक्ट लिहू शकतो का आपण आता, बरोबर. दोघांचे साईन प्लस आहे म्हणून इथे प्लस.
तर आपल्याला प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन हे 26 पाहिजे आहे, ठीक आहे. आणि ॲडिशन किती पाहिजे? 27, बरोबर. तर आपल्याला फॅक्टर्स कशा प्रकारे पाहायला मिळतील? जर आपण 13 दोन्ही 26 होतात, 14 दोन्ही 28 होतात, पण यांची ॲडिशन 27 येत आहे का? नाही ना. मग आपण 26 मग 1चा किती होणार? 26, बरोबर. 26 1चा 26 आणि यांची ॲडिशन जर केली तर 26 आणि 1 किती होतात? बरोबर. तर म्हणून देअरफॉर 2y² प्लस या 27ला आपण कशा प्रकारे स्प्लिट केलेला आहे? प्लस 1 म्हणजेच y, ठीक आहे, प्लस 13 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर आता इथे 4 टर्म झाल्या, याला 2 मध्ये सेपरेट करणार आपण. ही एक टर्म, ही एक टर्म, ठीक आहे. याच्यामधून कॉमन काय काढणार आपण? आता पहा, लक्ष द्या. 2y कॉमन निघतात की नाही? बरोबर. मग राहिलं काय इथे? 2y जर कॉमन काढला तर y प्लस y तर कॉमन निघाला. 2 13चा 13 दुनी 26, बरोबर. प्लस इथे आता दोघांमधून आपण काय कॉमन काढणार? 1 कॉमन काढणार, बरोबर. 1 इथेही आहे, 1 इथेही आहे. आलं का लक्षात? मी काय सांगितलं तुम्हाला? हा इथे जो ब्रॅकेट होतो तोच आपल्याला इथे आधी लिहायचा आहे, म्हणजे तोच त्या ठिकाणी राहणार आहे. समजत आहे ना? आता पहा, इथं आपल्याला काही समजलंच नाही कॉमन काय घ्यायचं. त्यामुळे मी तुम्हाला आधी काय म्हटलं, इथे जो ब्रॅकेट येईल तो इथे लिहून टाकायचा, टेन्शन घ्यायचं नाही. काही नसेल तर मग 1 घ्यायचा, बरोबर. आता या 2 टर्ममधून तुम्ही काय कॉमन घेऊ शकता? y + 13. y + 13 कॉमन जर घेतलं तर y + 13 हे आपण कॉमन घेणार. इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आणणार? 2y + 1. समजलं? 2y + 1 आणि इक्वल टू 0. इथे जर प्रोडक्ट असेल तर दोघांचे इक्वल टू 0, ते ऑरमध्ये लिहून टाकायचं. y + 13 इक्वल टू 0, ऑरमध्ये 2y + 1 इज इक्वल टू 0. अँड देअरफॉर हा प्लस आहे, इकडे गेला मायनस होणार. तर y इज इक्वल टू -13 आणि ऑरमध्ये 2y इज इक्वल टू हा +1 तिकडे गेला -1. तर देअरफॉर y इज इक्वल टू -1/2 हे असेल, बरोबर. तर देअरफॉर काय होणार? -13 अँड -1/2 इज द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. कळत आहे? राईट करून घ्या. नेक्स्ट 4 नंबरचा क्वेश्चन आहे. 5m² इज इक्वल टू 22m + 15. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो जनरल फॉर्म आहे त्याच्यामध्ये अगदी दिलेलं इक्वेशन किंवा क्वेश्चन राईट करायचं आहे. ax² + bx + c = 0. तर यामध्ये जे दिलेलं इक्वेशन आहे यामध्ये आपण हे 22m आणि +15 हे इकडे घेऊन येणार आहोत. ओके. तर देअरफॉर 5m² हा 22m इकडे घेऊन येणार, म्हणजे -22m आणि -15 इज इक्वल टू 0. फर्स्ट स्टेप काय आहे? फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. तर 5 मल्टिप्लाय इथे -15 आहे, -15 इज इक्वल टू किती होणार? -70 -75. ठीक आहे. 15×5 = 75. -75 आपल्याला काय पाहिजे? गुणाकार पाहिजे. ओके. आणि ॲडिशन किती पाहिजे आपल्याला?
-22. ओके, तर यामध्ये आता आपल्याला असे फॅक्टर्स पाहायचे आहेत की त्यांची जे ॲडिशन आहे ही -22 आली पाहिजे आणि प्रोडक्ट किती आला पाहिजे, -75. ठीक आहे. आता 25 3चा जर आपण पाहिलं तर किती होतो, 75. ठीक आहे. आणि त्यांची मध्ये जर आपण सबट्रॅक्शन जर केली तर आपल्याला 22 मिळते का, 25मधून 3 मायनस केले तर 22 मिळतात. ओके, म्हणजेच 25 3चा 25 3 75 होतात, परंतु आपल्याला -22 हे ॲडिशन पाहिजे, बरोबर. तर म्हणून इथे -25 आणि +3 यांचा प्रोडक्ट हा -75 होतो आणि ॲडिशन जर केली आपण, ठीक आहे, तर -22m या ठिकाणी ॲडिशन त्याची होत आहे. यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम, फॅक्टर्स कसे आले. ओके, तर 5m² -25m आणि +3m -15 = 0. हे जे मिडल टर्म आहे त्याला आपण स्प्लिट करत असतो. ओके, तर आता इथे आपल्याला एक 2 टर्म मिळाल्या, यामध्ये आपण काय काय कॉमन घेणार. ओके, तर याच्यामधून आपण 5m कॉमन घेऊ शकतो, कारण की 5ला आपण डिवाइड करू शकतो 25. ओके, तर m - 5. आता मी काय सांगितलं, हा जर येत असेल तर सेम ब्रॅकेट आपण रिपीट करणार, m - 5. आता इथे जे साईन आहे तेच साईन इथे घ्यायचं आणि इथून काय काढलं होतं मग 3, जसेच्या तसे 3m आणि -5 3 5 चा 15 -15 प्लस मायनस मायनस. समजलं. इथे 2 ब्रॅकेट कॉमन आलेले आहेत, तो 1 टाईम राईट करून घ्यायचा, कॉमन घेऊन घ्यायचा व m - 5 आणि राहिलं काय 5m + 3 ते दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं 5m + 3. जर प्रोडक्ट येत असेल तर दोघांचे इक्वल टू 0 साईन घेणार आपण, m - 5 = 0 और 5m + 3 = 0. समजत आहे. आता हा -5 आहे, तिकडे गेला +5 होणार, म्हणजेच m = +5 और मध्ये m 5m काय होणार, हा +3 आहे तिकडे गेला -3, तर देअरफॉर m हा 5 इथे मल्टिप्लाय आहे तिकडे गेला डिवाइड होणार -3/5. हे झालं सेकंड रूट्स. ओके, तर आपण इथे लिहू शकतो देअरफॉर 5 and -3/5 are the roots of given quadratic equation. तर 5 आणि -3/5 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. हे अशा प्रकारे आपला फायनल सोल्युशन आलेला आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे हा 3 मार्क्ससाठी बोर्डमध्ये विचारलेला आहे, स्टार क्वेश्चन आहे. लक्षात, अशा प्रकारचे क्वेश्चनसुद्धा विचारल्या जातात आणि 3 मार्कला विचारलेला आहे. ओके, तर राईट करून घ्या. सर्वांना समजलं. 5th नंबरचा क्वेश्चन आहे 2x² - 2x + 1/2 = 0. तर सर्वात पहिली जी स्टेप आहे जनरल फॉर्ममध्ये आहे का क्वाड्रेटिक इक्वेशनच्या, ax² + bx + c = 0 नाही आहे. मग आपण जनरल फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करणार. तर कन्वर्ट करण्यासाठी आपण हा 2 जो आहे आपल्याला गायब करायचा आहे, बरोबर. तर काय करणार आपण, 2 ने मल्टिप्लाय करणार, बरोबर. तर मल्टिप्लाय इक्वेशन मल्टिप्लाय बाय 2. ओके, मल्टिप्लाय बाय 2 जर केलं तर 2 2 चा 4x² -4x आणि प्लस 2 2 कॅन्सल, म्हणजेच 1 = 0. ओके, आता कन्वर्ट झालेला आहे जनरल फॉर्ममध्ये. फर्स्ट आणि लास्ट टर्म या दोघांचा गुणाकार म्हणजे 1 4 चा
4, 4 1 4. आपल्याला मल्टिप्लिकेशन हे 4 पाहिजे आणि त्याची ॲडिशन किती झाली पाहिजे, -4, बरोबर. तर याच्यामध्ये कशा प्रकारे फॅक्टर्स पडतील, 2 2 चा काय होतो 4, बरोबर. परंतु ही इथे मायनस पाहिजे आपल्याला साईन, म्हणून -2 -2 मायनस मायनस काय होणार प्लस, बरोबर. -2 मल्टिप्लाय -2 म्हणजेच +4 आणि ॲडिशन केली तर मायनस मायनस -4. ओके. तर देअरफॉर 4x² - 2x - 2x + 1 = 0. देअरफॉर आता याच्यामध्ये कॉमन तुम्ही काय काढू शकता, 2 कॉमन काढू शकता आणि x कॉमन काढू शकता. तर राहणार काय 2x - 1, बरोबर. 2x पूर्ण कॉमन काढले आणि मायनस हे नंतर लिहा, आधी लिहून घ्या 2x - 1, बरोबर. तर मग इथे काय लिहिणार आपण -1, कारण की इथून काही कॉमन काय काढलं 1च काढला ना, बरोबर. -1 × 2x -2x आणि मायनस मायनस प्लस आणि 1 × 1 1. समजला. म्हणजे जो पहिले येतो तोच ब्रॅकेट नंतर घेऊन घ्यायचा, म्हणजे टेन्शन राहत नाही, बरोबर. तर आता याच्यामध्ये कॉमन काय आहे 2x - 1 2x - 1, बरोबर. तर यामध्ये हे कॉमन घेऊन घेणार 2x - 1 आणि इथे काय राहणार मग 2x - 1 हे राहिलेलं आहे = 0. आणि मल्टिप्लिकेशन असेल तर दोघांचे = 0. 2x - 1 = 0 और मध्ये 2x - 1 = 0. आलं का लक्षात. देअरफॉर 2x = हा -1 तिकडे गेला म्हणजे +1 होणार =1 और मध्ये 2x = 1. तर देअरफॉर इथे काय येणार x = 1/2 और मध्ये x = 1/2. त्यानंतर देअरफॉर 1/2 and 1/2 are the roots of given quadratic इक्वेशन. हे झालं आपलं या ठिकाणी फायनल सोल्युशन. तर अशा प्रकारचे क्वेश्चन हे तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. राईट करून घ्या. 6 नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, तो आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचा आहे. तर सर्वात आधी हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिसत आहे का आपल्याला, जनरल फॉर्ममध्ये नाही. तर जो अपॉनमध्ये असतो त्यानेच आपण काय करतो मल्टिप्लाय बाय एक्स ऑन बोथ साईड. ओके. तर देअरफॉर काय होणार सोल्युशन मल्टिप्लाय बाय एक्स ऑन बोथ साइड वी गेट 6x मल्टिप्लाय x म्हणजे 6x² मायनस 2x 2/x मल्टिप्लाय x म्हणजे x कॅन्सल म्हणजे काय राहणार 2 इक्वल टू x मल्टिप्लाय 1 म्हणजेच x. तर देअरफॉर आता हा जो x आहे या साईडला घेऊन येणार 6x² मायनस x, हा x घेऊन आलो ना आपण, आणि -2 जसाच्या तसा. समजला, बरोबर. तर आता आपली सेम मेथड फर्स्ट आणि लास्ट टर्म यांचा गुणाकार काय येणार 6 मल्टिप्लाय -2 6 मल्टिप्लाय -2 म्हणजे साइन दोन्ही 12, परंतु साइन कसं मायनस. ठीक आहे. आपल्याला गुणाकार पाहिजे -12. ओके. ॲडिशन पाहिजे -1. ओके. तर असे दोन फॅक्टर सांगायचे आहे. 4 त्रिक 12 होतात का, बरोबर. 4 3 चा 12 होतो, परंतु आपल्याला इथे मायनस पाहिजे म्हणजेच -4 द्यावं लागेल. आणि मल्टिप्लिकेशन सुद्धा मायनसमध्ये येत आहे, ॲडिशन सुद्धा मायनसमध्ये येत आहे, म्हणजे हे फॅक्टर एकदम योग्य आहे. साइन दोन्ही 12 होणार का, 6 2 चा होणार का या ठिकाणी नाही, बरोबर. तर कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झाली पाहिजे.
तेच फॅक्टर आपल्याला तिथे लावायचे आहे. तर इथे आता आपण राईट करणार 6x². आता या -1ला आपण कशा प्रकारे स्प्लिट केलं, -4x आणि +3x. याचा अर्थ काय होतो, -x होतो ना, आला का लक्षात? हां. तर आता कॉमन काय निघणार पहा, लक्ष द्या, या टर्ममधून आणि या टर्ममधून. ओके. तर आता 2 ने 4ला आणि 6ला दोघांना भाग जातो म्हणून 2 कॉमन घेणार आणि इथे x कॉमन घेणार. बरोबर. तर इथे काय राहणार, 2 3 चा x. बरोबर ना, इथे 3 राहणार, इथे x एक बाहेर निघाला. -2 2 चा 4 आणि x तर ऑलरेडी कॉमन निघालेला आहे. तर आता हे ब्रॅकेट या ठिकाणी तयार झाला, तोच ब्रॅकेट इथे सुद्धा तयार होणार, 3x - 2. तर आता आपल्याला एवढंच फाइंड करायचं आहे, 3x - 2 ॲज इट इज आहे आणि प्लस जसंच्या तसं आणि 1. समजलं? तर देअरफॉर दोघांमध्ये हे 2 ब्रॅकेट कॉमन आहेत, तो वन टाइम आपण राईट करणार, 3x - 2 आणि इंटू 2x + 1 = 0. गुणाकार होत असेल तर दोघांना सेपरेट राईट करणार, म्हणजेच काय, 3x - 2 = 0 और मध्ये 2x + 1 = 0. आता याला सॉल्व करताना 3x = हा -2 आहे, तिकडे गेला प्लस होणार. देअरफॉर x = 2/3 और मध्ये या ठिकाणी हे सुद्धा और मध्ये 2x = हा +1 आहे, तिकडे गेला -1. देअरफॉर x = -1/2. तर आपण लिहू शकतो देअरफॉर 2/3 and -1/2 are the roots of given quadratic इक्वेशन. अशा प्रकारे हा क्वेश्चन सोडवायचा होता. ओके, राईट करा.